हा काय कृष्ण. अगेन इथे पण मी काय म्हणणार राम आणि कृष्ण. सो हे दोन पार्टनर आहेत. त्या पार्टनरचा मी करंट अकाउंट बनवला. पार्टनर्स करंट अकाउंट राम कृष्ण आणि राम आणि कृष्ण या पद्धतीने. ओके सर्वजण इथपर्यंत. केव्हा बनवायचं आहे? ज्या वेळेस ट्रायल बॅलन्स मध्ये आम्हाला पार्टनर्स करंट अकाउंट असेल तेव्हा आम्हाला हा बनवायचा आहे. इथपर्यंत क्लिअर? बाकी नेहमीप्रमाणे सिक्वेन्स व्यवस्थित लक्षात घ्या. पहिले आम्हाला ऍडजस्टमेंट रीड करायच्या आणि ऍडजस्टमेंट नुसार जे तुमचं HSC 12 चा जो बुक आहे टेक्स्ट बुक पेज नंबर 34 प्रॉब्लेम नंबर 5 याचे ऍडजस्टमेंट तुम्हाला रीड करायच्या आणि ऍडजस्टमेंट ज्या असतील त्याच्या आपण टिक आउट करून घेणार आहोत. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट काय रीड करा? स्टॉक ऑन हँड. स्टॉक ऑन हँड. स्टॉक ऑन हँड मीन्स क्लोजिंग स्टॉक. याची कुठल्या प्रकारची टिक होणार नाही. जस्ट लक्षात राहू द्या. सेकंड राम is allowed to salary and Krishna is allowed commission at 3% on okay yes so याची देखील कुठेही टेक आउट होणार नाही. डायरेक्टली त्याचे इफेक्ट्स होतील. नंतर आपण इफेक्ट करूया. नेक्स्ट काय? ओके इंटरेस्ट ऑन कॅपिटल. याची कॅपिटल वर गरज नाहीये. ते करंट अकाउंट बनवलेलं आहे आपण. याची देखील टेक आउट करण्याची आवश्यकता नाही. नेक्स्ट काय? Provide depreciation on plant and machinery. प्रोवाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. सो प्लांट अँड मशिनरी वरती टिक आउट करून घ्या. प्लांट अँड मशिनरी टिक आउट करून घ्यायचे सर्वांनी. नेक्स्ट काय ऍडजस्टमेंट? 3,000 from our customer is not recoverable. ओके ₹3,000 फ्रॉम अवर कस्टमर. कस्टमर वर्डला अंडरलाइन करा. and not recovered from the customer. The 3,000 amount is not received from our customer. ₹3,000 not received. शॉर्ट मध्ये बोलायचं झालं तर आपल्या एका कस्टमरने आपले पैसे बुडवले म्हणजे काय झाले? बॅड डेट्स. लिहून ठेवायचं ते ऍडजस्टमेंट मध्ये. दिस इज बॅड डेट्स. क्लिअर आहे? पैसे बुडवले एका कस्टमरने आपले. सो टिक आउट जे करायचे आपल्याला तीन गोष्टी फाइंड आउट करायच्या ट्रायल बॅलन्स मध्ये. आरडीडी आहे का शोधा. असेल तर टिक आउट करा. आहे का आरडीडी? हो. टिक आउट करा. अमाउंट कुठे दिली आरडीडी ची? क्रेडिट साइडला. ओके आरडीडी वरती टिक आउट करा. बॅड डेट्स दिलाय का शोधा. हो. टिक आउट करा. त्यानंतर डेटर्स दिलाय का चेक करा. टिक आउट करा. ओके सो या एवढ्या ज्या टिक आउट होतील एका बॅड डेट्स मुळे तीन ठिकाणी आपण टिक आउट करून घेतलाय. कारण तीन ठिकाणी त्याचा काय होईल? इम्पॅक्ट होणार आहे. क्लिअर इथपर्यंत? अगेन नेक्स्ट काही ऍडजस्टमेंट आहे की संपल्या? प्रीपेड इन्शुरन्स. इन्शुरन्स वरती टिक आउट करून घ्या. ओके सो या पद्धतीने ह्या सर्व ऍडजस्टमेंट आहे. ओके प्रॉब्लेम मध्ये दोन गोष्टी आपण चेक करून घ्यायच्या. रिटर्न्स दिल्या आहे का? पहिले प्रॉब्लेम मध्ये या आणि रिटर्न्स दिलाय का चेक. ही सवय ठेवायची. फुल स्पीड मध्ये हे काम झालं पाहिजे. टिक आउट झालं, रिटर्न दिलेला नाही. संपूर्ण प्रॉब्लेम तुमचा चेक करून झाला. एका मिनिटात व्हायला पाहिजे एक्झाम मध्ये. जस्ट 1 मिनिट 60 सेकंड मध्ये एवढं काम झालं पाहिजे. तुम्ही सर्व ऍडजस्टमेंट रीड केल्या पाहिजे, चेक केलं पाहिजे आणि टिक आउट झालं पाहिजे. ओनली इन 60 मिनिट्स. येतंय लक्षात? सॉरी 60 सेकंड एका मिनिटामध्ये. क्लिअर आहे ना? 60 सेकंड मध्ये आपलं हे पूर्ण काम कंप्लीट झालं पाहिजे. त्यानंतर आता चेकआउट झाला. आता आपला प्रॉब्लेम सुरू करायचा. प्रॉब्लेम सुरू करताना यापूर्वी सांगितल्याप्रमाणे पहिला आम्हाला 1 नंबरला घ्यायचा आहे ओपनिंग स्टॉक. त्यानंतर आम्ही घेणार आहोत परचेस आणि सेल्स. या तीन गोष्टी सिक्वेन्सने आम्हाला सुरुवातीला घ्यायच्या. व्यवस्थित लक्ष द्या. मी स्टार्ट करतोय प्रॉब्लेमला. 1 नंबर मी घेणार आहे टू ओपनिंग स्टॉक. टू ओपनिंग स्टॉक. सो फाइंड आउट करा ट्रायल बॅलन्स मध्ये ओपनिंग स्टॉक ची अमाउंट किती? 36,000 ओपनिंग स्टॉक आहे तो घेतलाय. यानंतर कंपल्सरी आपल्याला काय घ्यायचं? सेकंड परचेस. टू परचेस. अदर आयटम जे अदर अकाउंट्स तुम्हाला दिलेले याचा सिक्वेन्स बदलला तरी चालेल. मात्र ओपनिंग स्टॉक, परचेस आणि सेल्स याचा सिक्वेन्स चेंज होऊ द्यायचा नाही. ऑलवेज स्टार्ट ओपनिंग स्टॉकने, परचेसने आणि सेल्सने करून घ्यायची.
आणि त्यानंतर बाकी होऊ द्या, खाली वर झाले काही फरक पडत नाही. परचेसची अमाऊंट मला सांगायची 1 लाख रुपीज परचेस, व्यवस्थित चेक करून सांगायचंय, ठीक आहे ना. यानंतर आपण घेणार आहोत सेल्स. क्रेडिट साइडला घेऊया बाय सेल्स. ओके, सेल्सची अमाऊंट किती आहे बघा, 2,08,000. हा मी सेल्स घेतलेला आहे. 3 आयटम आमचे घेऊन झाले. रिटर्न नव्हता, तसंच काही ऍडजस्टमेंट नव्हती, आम्ही आउटर कॉलमला ते आयटम टाकून दिले. ओके, नेहमीप्रमाणे काल पण आपण जेव्हा या अगोदरचा प्रॉब्लेम घेतला तेव्हा आपण तसंच केलं, हे 3 आयटम टाकून घ्या. यानंतर कंपल्सरी कुठला एक सिंगल आयटम देखील ड्रॉप न करता आपला जो ट्रायल बॅलन्स याच्या सिक्वेन्सने सुरुवात करायची. आलं लक्षात, ट्रायल बॅलन्सचा सिक्वेन्स मिस करायचा नाही, कारण एक्झामला आपल्याला जस्ट 3 तास आहे, 3 आवर्स मध्ये तुम्हाला 7 क्वेश्चन सॉल्व्ह करायचे. सिक्वेन्स न सोडता पटपट एकदम स्पीडने आत चालले पाहिजे. क्लिअर आहे. सो फर्स्ट आयटम काय, आता आपण जो असेल झाला असलं तरी मला रिपीट सांगत चला, आपण चेक करायचं. फर्स्ट आयटम काय, स्टॉक, ओपनिंग स्टॉक झालेला आहे आपला. सेकंड कॅपिटल अकाउंट, कॅपिटल अकाउंट, व्यवस्थित लक्ष माझ्याकडे पाहिजे. ओके, या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिला आहे, या प्रॉब्लेम मध्ये करंट अकाउंट दिला आहे. त्यामुळे ज्यावेळेस मी कॅपिटल अकाउंट घेईन, मी जातोय आता लायबिलिटी साइडला, इथे म्हणतोय कॅपिटल अकाउंट. क्लिअर आहे. कॅपिटल अकाउंट 2 पार्टनर्स आहे आपले. कोण कोण आहे 2 पार्टनर? राम आणि कृष्णा. राम आणि कृष्ण हे तुमचे 2 पार्टनर्स आहेत. या अगोदर आपण प्रॉब्लेम बघितले विदाउट करंट अकाउंट. जेव्हा करंट अकाउंट दिलेला नव्हता, आपण काय करायचो, रामची अमाऊंट आणि कृष्णाची अमाऊंट यांच्या दोघांमध्ये भरपूर मोठा गॅप ठेवायचा, की वेगवेगळे ऍडजस्टमेंट जर आल्या, लाईक ॲज इंटरेस्ट ऑन कॅपिटल, ड्रॉइंग्स, असं जर काही ऍडजस्टमेंट आल्या तर त्याचे इफेक्ट्स करण्यासाठी आपण मध्ये स्पेस ठेवायचो, थोडं काही लाईन्स ठेवायचो ब्लँक. पण आता तसं केलेलं नाही का, कारण करंट अकाउंट बनवलेलं, जेवढ्या ऍडजस्टमेंट या कॅपिटल वरती होतात, मग त्या ड्रॉइंग असू दे, इंटरेस्ट असू दे, सॅलरी, कमिशन, व्हॉटएव्हर, all adjustments related with capital or partners are now recorded in partners current account. हे लक्षात ठेवायचं. कुठे रेकॉर्ड होतील आता, Partners करंट अकाउंट. म्हणून इथे स्पेस सोडायची गरज नाही, ब्लँक ब्लँक सोडू नका, डायरेक्टली अमाऊंट घेऊन टाका. रामची अमाऊंट किती मला सांग, 1,60,000 आणि कृष्ण 80,000. ओनली 80,000. 80,000 कृष्णाची अमाऊंट. डायरेक्टली मी आउटर कॉलमला टाकले. काही काय करतात, इनरला घेऊन टोटल आउटरला कसंही चालतं, एवढा काही प्रॉब्लेम नाही. माझं एकच टार्गेट असं की वेळ कमी आहे आपल्याजवळ, सो अननेसेसरी वेळ वेस्ट करायचा नाही, टाइम वेस्ट करायचा नाही. क्लिअर झालं. सिक्वेन्सने चाललोय आपण. यानंतर काय आहे, करंट अकाउंट. करंट अकाउंट. रूल लक्षात ठेवायचं, करंट अकाउंट जरा हँकी फॅक्टी आलं लक्षामध्ये. सो करंट अकाउंटच्या बाबत लक्षात ठेवायचं आहे की करंट अकाउंटची ही कुठली साइड आहे, करंट अकाउंट डेबिट साइड, आणि ही करंट अकाउंट क्रेडिट साइड. करंट अकाउंट बॅलन्स ट्रायल बॅलन्स मध्ये जर डेबिटला दिलं असेल तर त्याचा इफेक्ट करंट अकाउंटच्या डेबिटला होणार, आणि करंट अकाउंट बॅलन्स ट्रायल बॅलन्स मध्ये क्रेडिटला दिला असेल तर त्याचा इफेक्ट क्रेडिटला होणार. क्लिअर आहे का? शॉर्ट मध्ये बोलतो, डेबिटची अमाऊंट डेबिटला आणि क्रेडिटची अमाऊंट क्रेडिटला. क्लिअर आहे. आपण चेक करूया. इथे ते खूप छान प्रॉब्लेम आहे हा. कसं छान आहे, त्यांनी एकाची अमाऊंट डेबिटला दिलेली आहे आणि एकाची क्रेडिटला दिलेली आहे. क्लिअर आहे. व्यवस्थित स्केल लावून चेक करा, काहीतरी सांगू नका. सो राम या पार्टनरची अमाऊंट कोणत्या कॉलम मध्ये दिली, क्रेडिट मध्ये दिलेली. मी येतोय क्रेडिट साइडला, कारण राम पार्टनरची अमाऊंट क्रेडिट मध्ये दिली आहे, म्हणून मी क्रेडिट साइडला येतोय. बाय बॅलन्स ब्रॉट डाउन. कुणाची अमाऊंट दिली आहे, राम. किती अमाऊंट आहे, 8,000. मी क्रेडिट साइडला का आलो, त्याची अमाऊंट ही क्रेडिट कॉलम मध्ये आहे. क्लिअर आहे. कृष्णाची अमाऊंट नाहीये क्रेडिट कॉलम मध्ये, मी डॅश केलं. क्लिअर आहे इथपर्यंत? ओके. आता कृष्णाची अमाऊंट चेक करा, मग कुठेही नाही, डेबिट मध्ये. बघा, रामची अमाऊंट क्रेडिट मध्ये म्हणून मी क्रेडिटला आलो, कृष्णाची अमाऊंट डेबिटला आहे. टू बॅलन्स ब्रॉट डाउन.
रामची ऑलरेडी आपण क्रेडिटला होती ती टाकली, रामची डेबिटला नाहीये. डेबिटला कोणाची किती 4000. क्लिअर आहे. ज्याची अमाऊंट जिकडे आहे त्या पद्धतीने आपण पोस्टिंग केलं. इथपर्यंत आहात तुम्ही माझ्यासोबत. सिक्वेन्सने चाललोय आपण ट्रायल बॅलन्सच्या 1 बाय 1 आयटम घेत. रामची क्रेडिटला होती क्रेडिटला घेतली, कृष्णाची अमाऊंट डेबिटला होती डेबिटला घेतली. क्लिअर आहे सर्वांना. नेक्स्ट आयटम काय परचेस. ऑलरेडी आपण घेतलाय परचेस. नेक्स्ट सेल्स. ऑलरेडी घेतलाय आपण सेल्स. सन्ड्री डेटर्स. ओके, लक्ष माझ्याकडे पाहिजे. सन्ड्री डेटर्स ही आपली ऍसेट. तुम्हाला यावरच सांगितलंय की ज्याचा ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस बॅलन्स शीट इथे काय जातो, कुठला आयटम कुठे जातो हे ज्याला क्लिअर आहे त्याच्यासाठी फायनल अकाउंट काहीच अवघड नाही. कारण मोर दॅन 50% मार्क्स फक्त आयडेंटिफाय करायला आहे ट्रेडिंगला काय जातो, प्रॉफिट अँड लॉसला काय जातो, बॅलन्स शीटला उरलेले ऍडजस्टमेंट साठी. क्लिअर आहे. सो सन्ड्री डेटर्स आहे. आपण जाऊया असेट साइडला. सन्ड्री डेटर्स अमाऊंट सांगायची मला 1,73,500. 1,73,500 हे आहे अमाऊंट आपली सन्ड्री डेटर्स. क्लिअर आहे सर्वांना. एक ऍडजस्टमेंट आपण बघितली होती की अवर कस्टमर ₹3,000 नॉट रिसिवेबल असं काहीतरी होती. मग थोडक्यात आपण ते ऍडजस्टमेंट बघितली होती की आपले कस्टमर आहे त्याने ₹3,000 बुडवलेत. आपण बुडवले म्हणजे काय ना बॅड डेट्स आहे. काय ह्या बॅड डेट्स. सो बॅड डेट्स काय करायचे आपल्याला लेस. किती 3,000. आरडीडी आहे का याच्यावरती काही रिझर्व प्रोव्हिजन असं काही नाहीये. सो डायरेक्टली आपण काय करणार 1,73,500 मधनं 3,000 मायनस करू. सेल केला होता 1,73,500 चा. हा सेल होता. त्यापैकी एक कस्टमरने ₹3,000 बुडवले आपले. आलं लक्षामध्ये. म्हणजे आपला सेल आता ऍक्च्युअल किती राहिलाय 1,70,500. त्यातून बॅड डेट्स बुडवलेले पैसे आपण मायनस केले. कोणतीही ऍडजस्टमेंट म्हटले की त्याचे किती इफेक्ट झाले पाहिजे 2. ऍडजस्टमेंट म्हटले की 2 इफेक्ट झालेच पाहिजे. तर समजायचं की आपण करेक्ट चाललेलो आहे. कारण आपण जी अकाउंटिंग सिस्टीम शिकतोय ती आहे डबल एंट्री बुक कीपिंग सिस्टीम. ते लक्षात. आणि याच्यामध्ये प्रत्येक इफेक्ट किती प्रत्येक ऍडजस्टमेंटचे किती इफेक्ट झाले पाहिजे 2. आज इथपर्यंत माझ्यासोबत. सो बॅड डेट्स आहे. याचा सेकंड इफेक्ट देण्यासाठी पहिले जायचं ट्रायल बॅलन्स मध्ये. ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी चेक करायची आहे का. आरडीडी ची अमाऊंट किती आहे ते चेक करा. 1,000 क्रेडिटला याच्यापेक्षा कमी आहे. का चेक करायचंय कारण जर आरडीडी ची अमाऊंट क्रेडिटला हे फिक्स आम्हाला दिसतंय. ट्रायल बॅलन्स मध्ये आरडीडी ची अमाऊंट ही क्रेडिट साइडला आहे. याचा अर्थ असा झालाय की अगोदर जी अमाऊंट मी बुडेल म्हणत होतो त्या आरडीडी ची ती बुडाली नाही तर रिकव्हर झाली. आलं लक्षात. आणि म्हणून क्रेडिटची शॉर्ट मध्ये बोलतो क्रेडिटची अमाऊंट आम्हाला मायनस करायची असते. क्रेडिटची अमाऊंट काय करायची असते मायनस करायची असते. सो काय करतो व्यवस्थित तिकडे लक्ष द्यायचंय. चांगलं समजून घ्या. बॅड डेटचा जो इफेक्ट होणार आहे तो प्रॉफिट अँड लॉस. कुठे होणार प्रॉफिट अँड लॉस. ऑलवेज एक सवय ठेवायची की सुरुवातीला इकडे 2 लाईन ब्लँक इकडे 2 लाईन ब्लँक. ओके. जर ग्रॉस लॉस आला तर ग्रॉस प्रॉफिट आला तर ऑलवेज सुरुवातीला पाहिजे. एक सवयच ठेवायची आपल्याला. आपल्याला 90 अबोव जायचं तर छोट्या छोट्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. क्लिअर आहे. मी डेबिट साइडला आलो 1-2 लाईन ब्लँक सोडला आणि मी इथं म्हटलं टू ओल्ड बॅड डेट्स. काय म्हणतो मी इथे टू ओल्ड बॅड डेट्स. व्हॉट इज मीन बाय ओल्ड बॅड डेट्स. व्हेरी गुड. ओल्ड बॅड डेट्स याचा अर्थ होतो त्या कुठे दिलेले असणार आहे ट्रायल बॅलन्स मध्ये. मिस्टर वैभव उभा आणि सांग किती अमाऊंट 500. सिडा. किती ओल्ड बॅड डेट्सची अमाऊंट 500 रुपीज. 500. क्लिअर आहे. ओके. याच्यात आपल्याला ही बॅड डेट्स ऍड करायची. त्याला म्हणतात न्यू बॅड डेट्स. जी ऍडजस्टमेंट मधले बॅड डेट्स आहे ती आहे न्यू बॅड डेट्स. आपण रिवाइज करूया.
ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली बॅड डेट्स ओल्ड आणि ऍडजस्टमेंट मध्ये दिलेली न्यू. क्लिअर आहे सर्वांना? ओके, मी ते म्हणतोय प्लस ऍड होणार, दोन्ही बॅड डेट्सच आहे. ओके, सो कोणती बॅड डेट्स आहे आता? ही न्यू बॅड डेट्स. न्यू बॅड डेट्स दॅट मीन्स ऍडजस्टमेंटची अमाउंट ती आहे 3000. सो 500 प्लस 3000 दॅट इज 3500. ओके, इथपर्यंत माझ्या सोबत आहात तुम्ही सर्व. इनरलाच ठेवली कारण आरडीडी पण दिली. आरडीडी ची जी अमाउंट दिली ती क्रेडिट साइडला दिली. थोडक्यात असं म्हणूया 3500 पैसे बुडाले, त्यापैकी 1000 रिकव्हर झाले, ते क्रेडिटला दिले. शॉर्ट मध्ये फार कन्फ्युजन होण्यापेक्षा डेबिटच्या ज्या अमाउंट असतात त्या प्लस होते. डेबिटच्या अमाउंट असतात त्या काय होतील? प्लस. आणि जी अमाउंट क्रेडिटला असेल ती लेस होणार. ती काय होणार? लेस. आरडीडी ची अमाउंट क्रेडिट साइडला आहे म्हणून मी इथे म्हणतोय लेस. कोणती आरडीडी? ही ओल्ड आरडीडी. का ओल्ड आरडीडी म्हणतोय मी? ट्रायल बॅलन्स मध्ये दिलेली. ट्रायल बॅलन्स ची अमाउंट ही ओल्ड असते. किती आहे? 1000. सो 3500 मायनस 1000 2500 अमाउंट आउटर कॉलम मध्ये. या पद्धतीने एक मोठा इफेक्ट आपला कंप्लीट झालेला आहे. येथे लक्षामध्ये आपण आलेलो आहोत डेटर्स पर्यंत. आणि एक माझी पद्धत आहे, एक सिक्वेन्सने चालायचं, डायरेक्ट एंड करून टाकायचं. जेव्हा आम्ही लास्टला पोहोचू फक्त ऍडिशन करायचं बाकी आहे, एवढं करायचं. ऍडजस्टमेंट मागे पेंडिंग ठेवायच्या नाही, जागेवर क्लिअर करायचे, आपोआप सवय लागते. क्लिअर आहे? डेटर्सच्या नंतर काय दिलंय? चेक. सन्ड्री क्रेडिटर्स. काहीही ऍडजस्टमेंट नाहीये. लायबिलिटी साइडला जाऊया. एक 4 लाईन मी इथे सोडून देतो. ओके, जस्ट जर करंट अकाउंटचा बॅलन्स आला तर वरती कॅपिटल लगेचच करंट अकाउंट दिसायला छान दिसेल. सर हे खाली घेतलं तर काय फरक? काही एवढा इम्पॅक्ट होत नाही. कॅपिटल अकाउंट, त्याच्याच खाली करंट अकाउंट आणि मग अदर लायबिलिटी. सो कुठेतरी व्यवस्थित आपल्याला ते दिसतं. क्लिअर आहे सर्वांना? आणि म्हणून मी इथे 4 लाईन सोडतोय. क्लिअर आहे? सर आरडीडी जर डेबिट साइडला असेल तर लेस नाही होणार. गुड क्वेश्चन. आरडीडी लेस का केली पहिले हे सांगा. क्रेडिट साइड क्रेडिटला. जर ते डेबिटला असते तर मी इथे म्हटलं असतं ऍड ओल्ड आरडीडी 3500 प्लस 1000 आउटर आले असते 4500. आरडीडी ची अमाउंट डेबिट मध्ये जर असती तर ती देखील प्लस झाली असती, ऍड झाली असती. क्लिअर आहे का? लेस करण्याचं कारण ती क्रेडिटला आहे. आरडीडी रिकवर्ड झालेली. ओके, सो म्हणून लेस केली. क्रेडिटला असेल लेस करा, डेबिटला असेल ऍड करा. क्लिअर? ओके, आपण कुठे आहोत? सो इथे 3-4 लाईन सोडून देतोय मी आणि त्यानंतर इथे म्हणतोय सन्ड्री क्रेडिटर्स. अमाउंट बोला. सन्ड्री क्रेडिटर्स 41,800 ही आमची सन्ड्री क्रेडिटरची अमाउंट आहे. ऍडजस्टमेंट नव्हती, आउटर कॉलमला टाकली. नेक्स्ट बिल्स रिसिवेबल आणि बिल्स पेएबल अशा 2 आयटम्स असतात. बिल्स रिसिवेबल, बिल्स पेएबल. रिसिवेबल वर्डाला आपली असेट आहे आणि पेएबल लायबिलिटी. क्लिअर आहे? आता काय बोलतोय आपण? रिसिवेबल. सो येऊया असेट साइडला. बिल्स रिसिवेबल. अमाउंट बोला. 47,000. रिसिवेबल आपली असेट आहे. नेक्स्ट बिल्स पेएबल. काय बिल्स पेएबल आपली? लायबिलिटी. लायबिलिटी. येऊया लायबिलिटी साइडला. 21,000 आहे का? 21,000. ओके, बिल्स पेएबल. नेक्स्ट काय बघा? कमिशन. आय थिंक 2 अमाउंट दिले आहे प्रॉब्लेम मध्ये, असं काहीतरी बघा बरं. एकच आहे, तो एकच आहे. कुठल्या कॉलम मध्ये? डेबिट कॉलम. कमिशनची अमाउंट ट्रायल बॅलन्स मध्ये डेबिटला. ऍडजस्टमेंट आहे का त्याच्यात? नाहीये, ती ऍडजस्टमेंट वेगळी बोलेल मी त्याच्यावर नंतर. ठीक आहे ना? सो कमिशनची अमाउंट डेबिट कॉलम मध्ये.
सो ते कुठे जाणार प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. डेबिट साइड. या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइडला आपण येऊया टू कमिशन. सर क्रेडिट साइडला असते बघ क्रेडिटला. जर अमाऊंट क्रेडिट साइडला असती तर क्रेडिटला. कुणाच्या प्रॉफिट अँड लॉस. क्लिअर आणि हे लक्षात ठेवायचे. असे काही आयटम येतील रेंट, कमिशन, इंटरेस्ट, असे काही आयटम येतील की ज्याची अमाऊंट डेबिटला असेल तर तुम्ही डेबिटला घ्या, क्रेडिटला असेल तर क्रेडिटला घ्या. डिस्काउंट हे काही आयटम क्लिअर आहे ना. आता याची कमिशन अमाऊंट डेबिटला आहे याचा अर्थ कमिशन पेड आहे. आलं लक्षात. अमाऊंट डेबिटला याचा अर्थ कमिशन पेड. अमाऊंट किती? 2800. आणि जर अमाऊंट क्रेडिटला असते तर तो कमिशन रिसिव्ड असतो. त्याची अमाऊंट क्रेडिटला. क्लिअर आहे. हा कमिशन पेड आहे. क्लिअर. पुढे जाऊया. नेक्स्ट वेजेस. कुठे जातील वेजेस? Trading account. काही ऍडजस्टमेंट नाही. नाहीये. ट्रेडिंग अकाउंटला मी म्हणतोय टू वेजेस 1760. करेक्ट आहे ना? ओके. 1760. 1760 येऊन गेले व आयुष्यामध्ये पण एकही पटलं नाही. असा विषय. त्याला लगेच क्लिक होतं असं. दुसऱ्या क्लासेच्या खाली उभा असतो. जुगाड आकडे टाकायला. तिकडे आकडा होता आधी. मग निघून गेला. ओके. चलो मग त्याचं बोलूया. 1760 आले आणि गेले. सो वेजेस आहे पार्ट ऑफ ट्रेडिंग अकाउंट. फॉर्मॅट क्लिअर पाहिजे. क्लिअर आहे ना? ट्रेडिंगला प्रॉफिट अँड लॉसला बॅलन्स शीटला काय जातं मिस्टर भूषण? हे जर क्लिअर आहे तर वेजेस आपलं ट्रेडिंगला जातं हे छोटा बच्चा पण सांगतो. क्लिअर आहे. त्यानंतर वेजेसच्या नंतर काय? Salary. सॅलरी घ्यायची गरज आहे. आहे का? कुठे घ्यायची? अकाउंट क्रेडिट साइड. टू सॅलरी. काय ऍडजस्टमेंट? एक ऍडजस्टमेंट दिसेल बट ते सॅलरी टू पार्टनर आहे ते करंट अकाउंटचा पार्ट. त्या सॅलरीचा आणि या सॅलरीचा काही संबंध नाही. क्लिअर आहे. जन्मभर सुनायचं. एवढं? सॅलरी 3000. मुली आपल्या वर्गात. आम्ही काय बोलायचो बाई? तू नाही वाटत मुली. बस. सॅलरी ऍडजस्टमेंट मध्ये असणारी सॅलरी ती पार्टनर्सची आहे आणि तो करंट अकाउंटचा पार्ट आहे. आणि ह्या सॅलरीचा त्या सॅलरीचा काही संबंध नाही. ती सॅलरी आपण डिरेक्टली इफेक्ट येईल नाही ते. तो नंतर बघू. ओके. याचा काही संबंध नाही. नेक्स्ट Furniture. फर्निचर. काही ऍडजस्टमेंट नाहीये. कुठे जाईल फर्निचर? Asset. Amount बोला. 25,000. 25,000. मी मराठी. जय महाराष्ट्र. प्लांट अँड मशिनरी ऍडजस्टमेंट आहे ती. ओके. सो प्लांट अँड मशिनरी कुठे जाईल वर? Asset. सीधा. जी मराठी. प्लांट अँड मशिनरी अमाउंट 63,000. 5%. भारतीय नागरिक आहे. 3,000%. लेस डेप्रिसिएशन 3,100 काहीतरी. सर फक्त डेट दिलं चालेल ना? ओके. लक्ष माझ्याकडे पाहिजे. याच्यावरती 5% शॉर्टकट करा. एक झिरो कमी केला की किती होणार आहे? 10%. म्हणजे 6,310% झाले. ओके. 3,150. 3,150. 3,150. 3,150. याला फक्त कॅल्क्युलेशन्स आहेत बरं का? तो माझ्या पेपरच्या वेळेस माझ्यासोबत पाहिजे तो. आपण नाही. माझ्यासोबत पण तुम्ही नाही. आपण तो करू नाही रे. मायनस कर. 59,850. नवीन एक सांगतात. नाही मी नाही बोललो. बस.
प्लांट अँड मशिनरीची अमाऊंट आहे 63,000. 5% डेप्रिसिएशन आहे. 3,150 आला तो डेप्रिसिएशन. मायनस केला अमाऊंट आउटर कॉलमला आला 59,850. इथपर्यंत सोबत आहे. डेप्रिसिएशन आहे का अजून कशावरती? नाही, एकच आहे. लगेच सेकंड इफेक्ट घेऊया. डेबिट साइड. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. एक शॉर्टकट टेक्निक सांगतो तुम्हाला. इकडे मायनस झाला ना सेटला, ते तू कॉपी करायचं भूषण. इकडे जर मायनस झालं तर कॉपी करायचं, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जायचं. म्हणजे कोणतं पण डेप्रिसिएशन असलं तर प्रॉफिट काही एनी दुनियादारी उलटी पालटी झाली, काही मायनस झाला ऍसेटला की तो तिथून उचलायचा, डेबिटला फेकायचं. कुणाच्या? प्रॉफिट अँड लॉस. क्लिअर. दोनच गोष्टी मायनस होता. तुला काय घे टू डेप्रिसिएशन 3150. प्लांट अँड मशीनरी 3,150. क्लियर आहे. नेक्स्ट झालाय. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट. ऍसेटला 10,500. किती आहे? 10,500. 10,500. 10,500. नेक्स्ट Loans and advances given. व्यवस्थित लक्ष इकडे द्यायचंय. लोन्स अँड ऍडव्हान्सेस गिवन. आपल्या फर्मने हे लोन्स अँड ऍडव्हान्सेस दिलेत समोर कुणाला तरी, याचा अर्थ हे आपल्या ऍसेट्स. क्लिअर आहे का? लोन्स अँड ऍडव्हान्सेस टेकन आपण कुणाकडून तरी घेतलेत तर लायबिलिटी होती. आता आपण दिलेत, पैसे रिटर्न भेटतील भविष्यात आपल्याला. ऍसेट. क्लिअर आहे ना? हा सर, एवढं लक्षात नाही राहिलं तर डेबिट कॉलम मध्ये म्हणजे ऍसेट आहे आणि क्रेडिट कॉलम मध्ये म्हणजे लायबिलिटी. क्लिअर आहे? जाऊन द्या काही विषय. मुली आहे इथं. जाऊन द्या. काही गोष्टी बोलायला छोट्या छोट्या मुलांसोबत. हा, काय घेतोय आपण आता नेक्स्ट? Loans and advances given. 35,240. गिव्हन आपण दिलेला आहे. डेबिट बॅलन्स आहे असेट अमाउंट 35,240. 250. 40. 40. 40. नेक्स्ट इन्शुरन्स ऍडजस्टमेंट आहे त्याच्यात. ओके. इन्शुरन्स कुठे जाईल? टू इन्शुरन्स. प्रिपेड इन्शुरन्स अमाउंट बोला. 2,500. 500 डॉट ना. हा. ओके. याच्यावर प्रीपेड इन्शुरन्स म्हणून ऍडजस्टमेंट अमाउंट किती तेवढं सांगा मला. 500. प्रीपेड म्हटलं काय करायचं आपल्याला? लेस. लेस. कालच्या लेक्चरला बघितलं आपण. लेस प्रीपेड 500. 500 मायनस करून आउटर 2,000. 2,000. ओके. सो 2,500 मधनं 500 मायनस झाले, आउटरला गेले 2,000. इकडे मायनस झालेला आहे, प्रीपेड आहे. ऑल प्रीपेड्स काय आपल्या असेट्स. क्लियर आहे? सो असेटला येऊया आपण. प्रीपेड इन्शुरन्स इन्शुरन्स ₹500. ₹500 अमाउंट आउटर कॉलम. क्लियर आहे? नेक्स्ट झालेला आहे. नेक्स्ट परचेस ऑन 1 जानेवारी 2019 आहे असं आहे आय थिंक. क्लियर आहे? हा, गव्हर्नमेंट बॉन्ड्स इन्व्हेस्टमेंट आहे आपली. आपण काय केलं की 12% गव्हर्नमेंट बॉन्ड मध्ये इन्व्हेस्टमेंट केली. इथपर्यंत क्लियर आहे का सर? इन्व्हेस्टमेंट केली आहे म्हणजे ही ऍसेट. क्लियर आहे? अमाउंट डेबिट कॉलम मध्ये त्याची डेबिट बॅलन्स आहे. असेट ऑलवेज शोज अ डेबिट बॅलन्स. क्लियर आहे? सो गव्हर्नमेंट बॉन्ड ही इन्व्हेस्टमेंट आहे, आपली असेट आहे, त्याचा डेबिट बॅलन्स आहे. सर्व जेवढ्या काही त्याचे टेक्निक्स आहे, लॉजिक्स आहे लावून लक्षात राहू द्या. सो गव्हर्नमेंट बॉन्ड इज अवर असेट. लक्ष व्यवस्थित द्यायचे. थोडी वेगळी हिडन ऍडजस्टमेंट आहे इथे. काय म्हटलेलं आपण घेऊया. 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. अमाउंट बोलायची 15,000.
15,000. ओके, इनर कॉलम मध्ये घेतले कारण हिडन ऍडजस्टमेंट ही अशी की जेव्हा असं 12%, 10%, 5% एनीथिंग असं जर काही सोबत दिलं असेल याचा अर्थ असा होतो की या अमाउंटवर हा इंटरेस्ट भेटणार. क्लिअर आहे ना? 15,000 रुपीज वरती 12% इंटरेस्ट आपल्याला भेटेल. क्लिअर सर्वांना? त्यांनी डेट दिलेली आहे परचेस ऑन 1st ऑफ जानेवारी 2019. जानेवारीच आहे ना? हा, म्हणजे बघा इयर एंड केव्हा होतो आपला? बॅलन्स शीट एंड केव्हा? 31 मार्च ला होणार. जानेवारी त्यानंतर काय आणि अशा 3 महिन्यांचा इंटरेस्ट हा आउटस्टँडिंग आहे, पेंडिंग आहे, द्यायचा बाकी आहे. क्लिअर? आणि म्हणून मी इथे म्हणतोय प्लस इंटरेस्ट. 1800. ओके, 15,000 वरती 12% कॅल्क्युलेट करायचं. 1800. ती अमाउंट येईल 1,800. क्लिअर आहे? ओके, जस्ट कॅल्क्युलेशन करावं लागेल. मग मी इकडे साईडला घेतो, तिकडे जागा नाही. आज माझ्यासोबत मी पुन्हा रिपीट करतोय. 15,000 वरती 12% कॅल्क्युलेट केला, ती अमाउंट आली 1,800. इथपर्यंत आहात माझ्यासोबत. बट दिस इज फॉर 1 इयर. ओके, कोणतंही कॅल्क्युलेशन हे पर एनम असते. एका वर्षाची अमाउंट आली आहे 1,800. आपल्याला एका वर्षाची नको आहे. आपण 1 जानेवारीला परचेस केलंय. जानेवारी, फेब्रुवारी, मार्च 3 महिन्यांचा आम्हाला पाहिजे. 3/12. क्लिअर आहे? 3 मंथ म्हणून 12 कुठून आलाय? एका वर्षाचे ते 12 महिने. 540. So 3 1 जा 3 आणि 3 4 येतंय लक्षात? 4 ने याला डिवाइड करा. करायचंय फास्ट. डिवाइड करा आणि मला अमाउंट सांगायचं. किती अमाउंट येणार आहे? 450. येते, सॉरी, बरोबर आहे ना? हा, 450 डिवाइड करून घ्यायचं आहे. एकदा आपण कॅल्क्युलेट करून मोबाईल केलंय ना? ओके, 450. क्लिअर आहे? सो आपण पुन्हा रिवाइज करतो मी तुम्हाला. 12% कॅल्क्युलेट केले 15,000 वर, ते आले 1,800. 1 इयरचा. आपल्याला 1 इयरचे नको आहे, 3 मंथचा पाहिजे. म्हणून 3/12 घेतला. त्याचं डिवायडेशन, त्याचे कॅल्क्युलेशन आपण केले आणि तो कॅल्क्युलेशन आला आपल्या समोर 450 3 महिन्यांचा. सो तो प्लस करायचा आहे 15,450. क्लिअर आहे सर्वांना? बरोबर आहे ना? याचा आपल्याला सेकंड इफेक्ट द्यायचा आहे. इंटरेस्ट आहे, रिसीव्ड होणार आहे, हा इन्कम आहे आपला. काय? हा इन्कम. आणि म्हणून मी जातोय प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड बाय इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स 450. ओके, क्लिअर आहे सर्वांना? ओके, आपण पुढे जाऊया. काय नेक्स्ट चेक करा बरं. संपले पण ते ऍडजस्टमेंट बाकी. ओके, ट्रायल बॅलन्स संपलेला आहे आपला. ऍडजस्टमेंट बाकी आहे. ऍडजस्टमेंट नंबर फर्स्ट एकदम व्यवस्थित रीड करायची. Stock on hand on 31st March 2019 was valued at 38,000. ओके, स्टॉक शॉर्ट मध्ये बोलतो. स्टॉक ऑन 31st मार्च म्हणजे हा क्लोजिंग स्टॉक. हा कोणता स्टॉक आहे? क्लोजिंग स्टॉक. ऑलवेज हा ट्रेडिंग अकाउंटला जाणार. बाय क्लोजिंग स्टॉक अमाउंट आहे 38,000. याचा सेकंड इफेक्ट द्यायचा आहे आपल्याला ऍसेटला.